जर तुम्ही जयपूर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमची नक्की हेल्प करेल. जयपूरच्या प्लेसेसना कुठल्या क्रममध्ये बघायचे, कोणकोणत्या प्लेसेस आहेत ज्यांना आपण भेट देऊ शकतो, प्रत्येक प्लेसेसची एंट्री तिकीट, त्यांचे व्हिजिट करण्याचे टायमिंग आणि टोटल किती दिवस लागतील हे सांगणार आहोत. तर सर्वप्रथम आपण 3 प्लेसेसना व्हिजिट करायचे जे एकत्र आहेत. त्यामध्ये सर्वात पहिले भेट द्यायची जंतर मंतरला. मित्रांनो, जंतर मंतर हे असे बघितले की समजून नाही येत, पण ही एक अशी अद्भुत जागा आहे जी आपल्या पूर्वजांनी बनवलेली आहे. या जागेचे निर्माण महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी केले होते. हे बनवण्यासाठी 6 वर्ष लागले, 1728 पासून ते 1734 पर्यंत. इथे व्हिजिट करते वेळी गाईड अवश्य घ्या, कारण गाईड तुम्हाला ह्या जागेबद्दल प्रॅक्टिकल सहित खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहेत. इथे व्हिजिट करण्याचा जो टायमिंग आहे तो आहे सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा आणि एंट्री तिकीट आहे 60 रुपयांची. ह्यानंतर आपण सेकंड प्लेसला व्हिजिट करू, जी आहे जंतर मंतर पासून फक्त 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. तर आपली सेकंड प्लेस आहे सिटी पॅलेस. इथे व्हिजिट करण्याचा जो टायमिंग आहे तो आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंतचा. पण इथली लास्ट तिकीट 6 वाजेपर्यंतच मिळते. या पॅलेसचा निर्माण केला होता महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी आणि हे बनून रेडी झाले होते 1732 मध्ये. मित्रांनो, सिटी पॅलेसचा टोटल एरिया आहे 173 एकरचा. हा दिसायला खूप रॉयल वाटतो. पॅलेसच्या एका पार्टमध्ये आताचे जे महाराज आहेत ते देखील राहतात. इथल्या मुबारक महलमध्ये आपण मोबाईल आणि कॅमेरा नाही वापरू शकत. बाकी सर्व ठिकाणी आपण आपला फोनचा वापर करू शकतो. इथे एंट्री करण्यासाठी 300 रुपयांची तिकीट घ्यावी लागेल. यानंतर थर्ड प्लेस आहे हवा महल. इथे जाण्यासाठी तुम्हाला सिटी पॅलेस पासून 10 मिनिटाचे वॉकिंग करावे लागेल. जर हवे असेल तर तुम्ही हवा महलच्या आतमध्ये जाऊ शकता किंवा बाहेरील वॉल बरोबर फोटो काढा. ही वॉल मेन रोडवरच आहे, तर इथे खूप लोक असतात. इथे आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 60 रुपयाची एंट्री तिकीट घ्यावी लागेल आणि भेट देण्याची वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची. ह्याला बनवले आहे महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी 1799 मध्ये. या तिन्ही प्लेसेसना व्हिजिट करण्यासाठी आपल्याला 4 तासांचा वेळ लागणार आहे. यानंतर तुम्ही लंच करा. इथे खूप सारे लोकल रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्ही लंच करू शकता. आता ह्यानंतर आपण करूया लोकल शॉपिंग, जे की तुम्ही हवा महलच्या बाहेरील मार्केटमध्ये देखील करू शकता. यानंतर आपण जाणार आहोत आपल्या 5व्या प्लेसला व्हिजिट करण्यासाठी, जी आहे अल्बर्ट हॉल म्युझियम. मित्रांनो, अल्बर्ट हॉल म्युझियम हे हवा महल पासून 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ह्याला महाराजा सवाई रामसिंग द्वितीय यांनी 1887 मध्ये बनवले होते. जिथे जुन्या काळातील खूप साऱ्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी व्हिजिट करण्याचा जो टायमिंग आहे तो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा असेल. संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मस्त लाईट व्ह्यू केला जातो. आता आपण जायचे गणेश मंदिर व्हिजिट करण्यासाठी. इथे बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यावर तिथेच बिर्ला मंदिरला व्हिजिट करायचे. जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही इथे अवश्य व्हिजिट करा. मग आजचा दिवस आपला संपून जाईल. मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की प्लीज ह्या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेट करतो. आणि चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा आणि तुम्हाला तुमची ट्रॅव्हल प्लॅन बनवायला मदत होईल. नेक्स्ट डे आपण व्हिजिट करणार आहोत 3 प्लेसेसना, जे की एकाच लाईन मध्ये येतात. तर सर्वात प्रथम आपण व्हिजिट करायचे नाहरगड फोर्टला. नाहरगड फोर्ट पर्यंत जाण्यासाठी आपल्याला आपल्या गाडीतून उतरून वेगळ्या युनियनच्या जीप मध्ये बसून जावे लागते. त्या जीप मध्ये बसूनच आपण नाहरगड फोर्टला जाऊ शकतो. या फोर्टचे निर्माण महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी 1734 मध्ये केले होते. या फोर्ट वरून पूर्ण जयपूरचा सुपर व्ह्यू बघायला मिळतो. इथला इतिहास जाणून घेण्यासाठी गाईड करणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन तुम्हाला ह्या फोर्ट बद्दल जास्तीची माहिती मिळेल. अदरवाईज तुम्ही फक्त फोटो काढून परत याल. इथली एंट्री तिकीट आहे 100 रुपयाची आणि व्हिजिट करण्याचा जो टायमिंग आहे तो आहे सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतचा. हा फोर्ट फिरण्यासाठी 2 तास लागतील. नंतर आपण फोर्ट वरून खाली येऊ आणि व्हिजिट करू जलमहलला. जलमहलच्या आतमध्ये एंट्री नसते, ते आपल्याला बाहेरूनच बघायला मिळते. त्यानंतर आपण पुढे जाऊ आणि व्हिजिट करू आपल्या 9th आणि लास्ट स्पॉटला, ते आहे आमेर फोर्ट. आमेर फोर्टला बघा आणि अंदाजा लावा की आपले पहिलेवाले इंजिनियर किती बेस्ट होते. याला बनवण्याचा डिसिजन राजा मानसिंग फर्स्ट यांचा होता आणि ह्याचे काम कंप्लीट झाले 1592 ला. पॅलेसला बघून मी खूप सरप्राईज होतो आणि खुश पण होतो, कारण आपल्या भारतात हे सर्व पहिल्यापासून आहे. आणि हो, इथे यायला पण वेगळ्या जीपमध्ये बसून यावे लागते. इथली एंट्री तिकीट आहे 150 रुपयांची. इथेही आपल्याला 2 ते 2.5 तास लागणार आहेत. तर मित्रांनो,
हे सर्व प्लेसेस बघून झाल्यावर आपला जयपूरची टूर कंप्लीट होऊन जाईल. तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.